महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी मंत्रालयात बैठक. विविध मुद्द्यांसह राज्यातील पाणी प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता. विदर्भात उन्हाचा पारा आणखी वाढणार. हवामान विभागाकडून 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपूर ठरलं देशातलं सर्वात उष्ण शहर. माजी आमदार झिशान सिद्दीकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. पोलिसांनी घरी जाऊन नोंदवला झिशान सिद्दीकींचा जबाब. दाभोलकर हत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवला. हिंदुत्ववादी संघटनांकडे त्यांनी बोट करून तपास चुकीच्या दिशेने नेल्याचा विक्रम भावेंचा आरोप. कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. रत्नागिरीतली महिला पोहोचली थेट संतोष देशमुखांच्या घरी. पोलीस आल्यानंतर मात्र गेली पळून. बीडच्या गेवरा इथल्या वाहे गावात क्षुल्लक कारणावरून 8 जणांवरती कोयता आणि रॉडनं हल्ला. अद्यापही तक्रार दाखल नाही. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचे वैद्यकीय परवाने रद्द. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप. बोगस शिक्षक भरती प्रकरणात अटकेच्या भीतीनं अधिकाऱ्यांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव. 2 शिक्षणाधिकाऱ्यांसह 3 वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांनी घेतला जामीन. गँगस्टर डीके रावला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. खंडणी आणि फसवणुकीच्या आरोपावरून झालेली अटक. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक म्हणून सुद्धा डीके रावची ओळख. मानखुर्दमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोटात 15 वर्षीय मुलीचा मृत्यू. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण.